हरि ओम. उत्तारण दुष्कृत्या पुण्यो दुःस्वप्ननाशना वीरा रक्षण संतो जीवन पर्यवस्थिता. श्री विष्णू सहस्रनाम 112 आणि नाम आहे 923. उत्तारण हो, संसार सागराच्या पार नेणारा. त्वं त्वाहं भवभीतानां प्रपन्नानां भयापहम् अपृच्छे शाप विनिर्मुक्तः पादस्पर्शादमी वहन. सर्व पापांचा नाश करणारे आहे प्रभो. जे लोक जन्म मृत्यूरूप संसाराला भिवून आपल्या चरणांना स्पर्श करतात, शरण जातात, त्यांना आपण सर्व भयापासून मुक्त करता. आपल्या श्री चरण स्पर्शाने मी शापातून मुक्त झालो आहे. आता आपल्या लोकी जाण्यासाठी मी आपला निरोप घेतो. भागवत 10:34-15. नुसत्या दर्शने स्पर्शने दोषनासती मुक्त होऊन पवित्र होतो. सुदर्शन नावाच्या एका विद्याधराला ऋषीने अजगर होण्याचा शाप दिला होता, पण भगवंताच्या नुसत्या चरण स्पर्शाने तो मुक्त झाला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम. हे वारंवार जन्म मृत्यूचे गाठोडे, पुन्हा मातेच्या गर्भामध्ये शयन, अशा तऱ्हेने या भवसागरास संसारास पार करणे अत्यंत दुष्कर आहे. हे कृष्णा, तुझ्या असीम करुणेने माझे यापासून रक्षण कर. श्रीहरींनी गजेंद्राचा उद्धार करून त्याला आपले पार्षद बनवले आणि त्याला बरोबर घेऊन भगवंत अलौकिक वैकुंठ धामाकडे निघून गेले. भागवत 8:4-13. कृष्ण एवं भगवती मनोवाग दृष्टिवृत्तीभिः आत्मन्या आत्मना वेश्य सोंत श्वास उपारमत. भागवत 1:9-43. अशा प्रकारे भीष्माने आपले मन, वाणी, दृष्टी यांच्या वृत्तींनी आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्णामध्ये स्वतःला लीन करून घेतले. त्याने हात जोडून भगवंत कृष्णाचे चिंतन, स्मरण, स्तुती करत शेवटचा निश्वास सोडला आणि त्यांचा सूक्ष्म देह भगवंताच्यात एक रूप झाला. आता मागणे न काही. ज्या भीष्माचार्यांनी विष्णू सहस्रनाम कृष्णांच्या सांगण्यावरून सर्व पांडवांना सांगितले, त्यातला हा शेवटचा श्लोक अतिशय महत्वाचा आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण ग्रंथ वाचत राहतो तर एक एक ग्रंथातलं महत्व, त्याचं महात्म्य आपल्याला समजू लागतं. हरिओम. 924. दुष्कृती हा पापांचा नाश करणारे. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिशसी. भगवान म्हणतात, माझ्या तू चित्त समर्पण केल्यानंतर माझ्या कृपेने संपूर्ण विघ्ने, बाधा, शोक, दुःख इत्यादींवर मात करशील. अर्थात त्यांना दूर नेण्यासाठी तुला काहीही प्रयास करावे लागणार नाही. भगवत भक्ताने आपली सर्व कर्मे भगवंताला अर्पण केल्यावर जर काही कमतरता राहिली तर ती भगवंताच्या कृपेने पूर्ण होतील. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. 11:1. नित्य सत्यमीत हरिपाठी जासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण वाचा अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणतीचे वाचात या मोक्ष. हरी 14. अशा दुष्कृती श्री विष्णूंच्या चरणी नतमस्तक होऊ. 925. पुण्य हो, पुण्य प्रदान करणारा. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. भीमरूपी स्तोत्रचार. पुण्य पर उपकार पाप ते परपीडा अणिक नाही जोडा तुझ्या व्यासी. तुकाराम महाराज. कामासक्त स्वर्गोपभोगासाठी काम्य कर्म जसे यज्ञ करतो, त्रैविद्या माम सोमपाहा पूत पापा यज्ञ रिष्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते, ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नन्ति दिव्यान् दिविदेव भोगान्.
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. गीता 9:20 आणि 21. त्यामुळे त्यांच्या पुण्याचे फळ म्हणून मी मरणोत्तर स्वर्गलोक देतो. वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकांची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करत असतात. असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. सुखोपभोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यू लोकात परत येतात. त्यांना पुन्हा पुन्हा किंवा जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा परतून येण्याची शक्यता नसते त्या वैकुंठ लोकाची प्राप्ती करण्याऐवजी मनुष्य केवळ स्वर्ग लोकांमध्ये किंवा मृत्यू लोकांमध्ये येरझाऱ्या करतो. म्हणून सच्चिदानंद म्हणजे जीवन जगण्याकरता आणि पुन्हा या दुःखमय संसारात कधीही न परतण्याकरता मनुष्याने आध्यात्मिक जगताची प्राप्ती करणे केव्हाही श्रेयस्कर आहे. म्हणूनच देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जपाच्या माळा पारायणे मोजत बसू नका. सर्व लेखाजोखा हृदयातील भगवंत करतो आहे. अशा पुण्य श्री विष्णूंची मनोभावे निस्सीम भक्ती करू. 926 दुःस्वप्न प्रनाशनः वाईट स्वप्नांचा नाश करणारा. विष्णू नारायणं कृष्णं रामं च श्रीहरिं शिवं श्रियं लक्ष्मीं राधिकां जानकीं प्रभां च पार्वतीं. हरेर्नाम हरेर्नाम केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. बृहद नारदीय पुराण. कलियुगामध्ये हरिनाम संकीर्तनाने भवसागर पार करता येतो. कलियुगात उद्धाराचे एकमेव साधन हरिनाम. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिघ नाही. हरिपाठ 25 मनुष्याची संकटे प्रारब्ध नाश करतात. भगवंत ठामपणे त्याच्या मागे उभे राहतात. मनुष्याने निश्चिंत आणि निर्भय होऊन नाम घेत स्वतःला भगवंताच्या हवाली करून सुखे नैव निद्रा घ्यावी. या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सदा चक्रवाकासी मारतंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी नोपेक्षी कदा रामदासाभिमानी. मनाचे श्लोक 37. अशा दुःस्वप्ननाशनः श्री विष्णूच भवसागर तारून नेतील. 927 विरह. संसारिकांच्या विविध गतींचा नाश करून त्यांना मुक्ती देणारा. याआधी 166 मध्ये नामविवरण झाले आहे. यांती देवव्रताः मध्याजिनोऽपि माम. गीता 9:25 आणि 28. जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितृलोकात, भूतांची उपासना करतात त्यांना भूतयोनी प्राप्त होते. आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात. म्हणून कोणत्या तू जे कर्म करतोस, जे खातोस, हवन करतोस किंवा दान देतोस आणि तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनांच्या शुभाशुभ फलापासून तुझी सुटका होईल. या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्या दृढपणे मनस्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील. अनासक्तस्य विषयान्य यथार्थः उपयुञ्जतः निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैरामुच्यते. भक्तिरसामृत सिंधू 2:255. अशा भक्तीमुळे तो ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होत नाही तर तो भगवत धामात प्रवेश करतो.
ज्या भक्ताने भगवंताच्या मार्गदर्शनानुसार आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले आहे, तो अशा स्थितीमध्ये येऊन पोचतो की देहत्यागानंतरही भगवंत धामात तो परत जातो आणि भगवंताच्या प्रत्यक्ष सानिध्यात रममाण होतो. असा मनुष्य ईश्वर इच्छेवर पूर्णपणे अवलंबून असतो व तो स्वतःला भगवंताचा शाश्वत दास समजतो. म्हणून तो जे काही करतो ते भगवंतांना संतुष्ट करण्याकरताच आणि भगवत सेवेप्रित्यर्थ करतो. म्हणून अशा वीर श्री विष्णूंची निरंतर सेवा करू. 928 रक्षण होम. संरक्षण करणारा, संरक्षक. अन्यथा शरणं नासी त्वमेव शरणं मम तस्मा कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. ऋषींनी आपल्याकडे अनेक देवदेवतांची सुरक्षा कवच लिहिली आहेत. रामरक्षा पठे प्राज्ञ पापग्निम सर्व कामताम. रामरक्षा 4. रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतपदी सदैव गच्छताम. रामरक्षा 20. संपूर्ण रामरक्षा हे कवचाचे अद्वितीय असे रूप आहे. प्रत्यक्ष परब्रह्म विष्णूचा अवतार असणाऱ्या श्री राम प्रभू चरणांची सेवा करायची असे असतात. प्रभू रामचंद्र व लक्ष्मण यांनीच आपले रक्षण करण्यासाठी आपल्या मार्गात सुसज्ज धनुष्य बाण घेऊन आपल्या पुढे चालत राहावे अशी प्रार्थना केली आहे. धर्म एव हतो हंती धर्मो रक्षति रक्षिता तस्मात् धर्मो न हंतव्यो मानो धर्मो हतो वधितम. मनुस्मृती 8:15. जो धर्माचा नाश करतो त्याचा धर्म नाश करतो आणि जो धर्माचे रक्षण करतो त्याचे धर्म रक्षण करतो. म्हणून धर्माचं कधीही हनन होता कामा नाही. ज्यामुळे नष्ट झालेला धर्म आम्हाला नष्ट करेल. असुरोद्धारक काली आमर्दन दुष्ट निकंदन नितसुखरूप इंद्रदर्पहर ब्रह्म मोह दूर स्वजन दुःख हर रूप अनूप. श्री राधा माधव चिंतन पृष्ठ 611. शूलेन पाहिनो देवी पायी खड्गेन चांबिके घंटा स्वनेन न पायी चापजानी स्वनेन च. श्री दुर्गा रक्षा मंत्र. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. गीता 4:8. अशी त्रिकालाबाधित शाश्वती देऊन श्री विष्णूच दशावतार धारण करून सर्वांचे रक्षण करू शकतात. माझी संपूर्ण शरणागती साष्टांग दंडवत. ओम विष्णुवे नमः. 929 संत रूप. ज्याच्या वृत्ती शांत झाल्या आहेत तो संत. उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे. समर्थ रामदास. प्रायेण भक्ती योगेन सत्संगेन विनोद भव नोपायो विद्यते संगंग प्रायणम ही सतामहम. भागवत 11:11, 47 आणि 48. जो मनुष्य एकाग्रतेने समाज उपयोगी कार्य करतो ती माझीच पूजा म्हणून करतो त्याला माझी श्रेष्ठ भक्ती प्राप्त होते. त्याचप्रमाणे संतांची सेवा केल्याने माझ्या स्वरूपाचे ज्ञान सुद्धा प्राप्त होते. संत माझ्या चालत्या बोलत्या प्रतिमा आहेत. प्रिय उद्धवा, सत्संग आणि भक्तियोग या 2 साधना व्यतिरिक्त संसार सागरातून पार होण्यास दुसरा कोणताच उपाय नाही रे. कारण संतांचे श्रेष्ठ आश्रयस्थान मीच आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञानाचा कुरुठा तेच सेवादार वंटा तो स्वाधीन करी सुबटा. ओळगोनी तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. ज्ञानेश्वरी 4:34, 65 ते 68. संत हे ज्ञानाचे भांडार आहेत. त्यांची सेवा करणे हा घराचा उंबरठा आहे. अर्जुना, त्यांची सेवा करायची आणि योग्य वेळ आल्यानंतर त्यांना शंका विचारून घे. तुझ्या शंकेचे निरसन त्यांच्या उपदेशाने तुझं अंतःकरण ज्ञान संपन्न शांत होईल.
साधुबोध झाला तो नरोनिया ठेला, काहीच मुळाला अनुभव. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. संत सज्जनानी घेतली प्रचिती, आळशी केवी तरे. हरिपाठ 28. नारद मुनी पूर्वज कल्पामध्ये वेद संपन्न ब्राह्मणांच्या दासीचा पुत्र होते. सत्सेवया दीर्घया ये ते जाता मयि दृढामती, हित्वाम वंद्यमिमं लोकम गंता मज्जनतामसी. भगवंत म्हणाले, संतांच्या अल्पकाल केलेल्या सेवेमुळे तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थिर झाली. तू आता या मलिन शरीराला सोडून माझा पार्षद होशील. कल्पाच्या अंती जेव्हा भगवान नारायणांनी प्रलयकालीन समुद्रात शयन करण्याचे ठरवले, तर ब्रह्मदेव त्यांच्या हृदयात शयन करण्याच्या इच्छेने सारी सृष्टी स्वतःमध्ये विलीन करून प्रवेश करू लागले. तेव्हा त्यांच्या श्वासाबरोबर मी त्यांच्या हृदयात प्रवेश केला, असं नारद मुनी सांगतात. संतांचा सत्संग व उच्चिष्ट ग्रहण केल्याने तपस्येने लहान वयातच मला भगवत प्राप्ती झाली. भागवत 1:6, 3 आणि 30. अशा संत श्री विष्णूंची सेवा करू. 930. जीवन सर्व प्राण्यांना प्राणरूपाने जिवंत ठेवणारा, जीवित. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. गीता 13:27. परमेश्वर सर्व भूतांच्या अंतरी सारखा राहणारा व सर्व भूते नाश पावली तरी नाश न पावणारा असा आहे. अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं, सर्वभर्तु च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. गीता 13:16. हे ब्रह्म सर्वत्र अखंड असून सर्व प्राण्यांच्या रूपात विभागल्यासारखे दिसते. ते भूतमात्रांचे धारण पोषण करणारे, ग्रासणारे आणि उत्पत्ती करणारे आहे असे जाणावे. वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः, प्राणापान समायुक्त पचामन्यम चतुर्विधम. गीता 15:24. सर्व प्राण्यांच्या शरीरात वैश्वानर रूप अग्नी होऊन मी राहिलो आहे. प्राण व अपान या 2 वायूंनी युक्त होता मी 4 प्रकारच्या अन्नाचे पाचन करतो. मी 4 प्रकारच्या अन्नाचे पाचन करताना सर्वांच्या हृदयात प्रवेश करून राहणारा आहे. स्मृती, ज्ञान व विस्मृती या मजपासूनच होतात. मीच प्राण, चैतन्य, शाश्वत, निरंतर, अबाधित असतो. मी हृदयात आत्मरूपाने तर चराचरात परमात्मरूपाने राहून सृष्टीचक्र अव्याहतपणे चालवतो, असा तो चक्रधरी आहे. अशा जीवनय श्री विष्णूंना वंदन करते. 931. पर्यवस्थित विश्वाला व्यापून राहणारा, अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता, अमादिश्य मध्यम च भूतानामंत एव च. 10:20. विष्टभ्याम्यहमिदं कृष्णं एकांशेन स्थितो जगत्. गीता 10:42. सर्व भूतांच्या अंतरी असणारा आत्मा मी आहे. सर्व भूतांचा आदी, मध्य आणि अंतही मीच आहे. थोडक्यात सांगायचे तर संपूर्ण विश्व व्यापून मी एका अंशाने धारण केले आहे. सभूमीं विशतो ऋत्वा तत्तिष्ठत दशांगुलम, पुरुष एवेदं सर्व यद्भूत तच्च भव्यम, उतामृतस्त्वशाने शानो यतन्ने नातिरोहति, एतावान अस्य महिमातो जायाश पुरुषा, पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतम देवी. पुरुष सूक्त 10:90, 2 आणि 3. हे जे सर्व विश्व विद्यमान आहे ना, ते सर्व तो पुरुष परमात्माच बनला आहे. जे पूर्वी होऊन गेले किंवा जे अजून पुढे व्हायचे आहे तेही हाच आहे. तसेच अमृताचा झरा, मृत्यूरहित स्थितीचा अधिपती तोच आहे. आणि अन्न भक्षण करून जे वृद्धी पावते ते प्राणी रूप आहे, त्याचाही स्वामी तोच आहे. इतका अपार जरी त्याचा महिमा आहे तरी तो स्वतः मात्र त्या महिम्यापेक्षाही मोठा आहे. कारण हे जे सर्वभूतजात म्हणजे विश्व आहे ते त्याचा केवळ 4था भाग आहे. आणि बाकीचे जे अमृत रूप 3 भाग ते दिव्य लोकी असतात. अशा पर्यवस्थित श्री विष्णूंना जाणून घेणे किती कठीण आहे. अशा प्रकारे श्लोक क्रमांक
111 आणि नामे 931 इथे संपन्न झाली. हरि ओम.